सुनेत्रा पवारांच्या कराड दौऱ्याची ही बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावरती आहेत। प्रीती संगमावरील स्मृतीस्थळाला त्या भेट देणार आहेत। विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही त्या भेट घेणार आहेत। आताची महत्त्वाची पहिली बातमी आपण जाणून घेतोय। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या साताऱ्याच्या दौऱ्यावरती खरं तर आहेत आणि प्रीती संगमावरील स्मृतीस्थळाला त्या भेट देतील। विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतील आणि दुसरीकडे शरद पवार मुंबईत परतले। खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत असणार आहेत। तर प्रीती संगमावरून आपल्यासोबत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, आपण पाहतोय की काही वेळातच आता प्रीती संगमावरती नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या भेट देणार आहेत। नेमका कसा असणार आहे त्यांचा आजचा हा सातारा दौरा? वैष्णवी, एक गोष्ट उल्लेख करावा लागते। 7:30 वाजेचा दौरा होता, मात्र 15 मिनिटापूर्वीच सुनेत्रा पवार या बारामतीहून निघाल्या होत्या आणि काही वेळात त्या या ठिकाणी पोहोचतील। मी प्रीती संगमवरच आहे, ज्या ठिकाणी त्या पोहोचणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्या कराडला येत आहेत आणि यावेळी ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाजवळ येणार आहे, अभिवादन करणार आहे आणि त्यानंतर त्यांचा जो अजित पवारांचा जो सुरक्षा रक्षक अपघातात मृत्यू झाला आहे त्याची कुटुंबियांची देखील भेट घेणार आहे। त्यामुळे एकंदरीत हा असा सगळा दौरा असणार आहे आणि त्यानंतर त्या पुन्हा बारामतीला पोहोचणार आहे। आपण जर बघितलं तर कराडमधलं हे यशवंतराव चव्हाण जे समाधीस्थळ आहे त्याचं आणि पवार कुटुंबियांचं एक पवार कुटुंबियांसाठी नेहमीच ऊर्जास्थळ राहिलेलं आहे। यापूर्वी देखील शरद पवार अनेकदा या ठिकाणी या स्मृतीस्थळावर यायचे, मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्या आजारपणामुळे त्यात खंड पडला होता आणि तीच परंपरा पुढे अजित पवारांनी कायम ठेवली होती। अजित पवार नेहमी या ठिकाणी यायचे। विशेष म्हणजे 25 नोव्हेंबर यशवंतरावांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजित पवार हे पहाटे किंवा सकाळीच या ठिकाणी पोहोचायचे आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा कराडमध्ये पोहोचत आहेत आणि पुन्हा एकदा अजित पवारांच्या आठवणींना यामुळे उजाळा देखील येणार आहे। धन्यवाद मोहसिन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। आपल्याकडून या सगळ्या दौऱ्याची वेळोवेळी अशीच अपडेट घेत राहू।